नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमावर आधारित नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया आपण. आज तुम्हाला शिकवणार आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी स्कॉलरशिपमध्ये विषय बुद्धिमत्ता. बाळांनो, आपला आजचा विषय आहे स्कॉलरशिपमध्ये बुद्धिमत्ता. आणि आपला आजचा घटक आहे, नवीन घटक आहे आपला आजचा, तो म्हणजे तुम्हाला चित्रावरून कळतोय का? चित्र बघा काय आहे ते. घर आहे आणि त्या घराचं प्रतिबिंब पाण्यात पडलंय, दिसतंय ना? तोच आपला आजचा विषय आहे. प्रतिबिंब म्हणजे प्रतिमा. इथे पहा चित्रामध्ये हे बाळ आरशात बघतंय. आरशात त्याला त्याचं स्वतःचं चित्र दिसतंय. त्यामुळे त्याला ते जीभ काढून दाखवतंय. हा मुलगा पहा आरशात पाहतो आहे, तुमच्यासारखाच आहे, तुमचाच एक मित्र. आपण जेव्हा आरशात पाहतो किंवा पाण्यात पाहतो, तळ्याच्या काठी तुम्ही उभे राहिलात आणि स्वच्छ नितळ पाणी असेल, तर जसं ह्या घराचं पाण्यामध्ये चित्र दिसतंय, तसंच तुम्हालासुद्धा तुमचं चेहऱ्याचं चित्र पाण्यामध्ये दिसेल. आरशासमोर उभं राहिल्यावर आरशातही आपल्याला ह्या जसं बाळाचं दिसतं त्याप्रमाणे आपल्याला आपलं चित्र दिसतं. आणि हे जे आरशामध्ये दिसणारं आपलं जे चित्र आहे, हुबेहूब आपल्यासारखंच, तेवढ्याच आकाराचं. हे बाळाचा जेवढा चेहरा आहे तेवढाच चेहरा दिसतो आहे. घर जेवढं आहे तेवढंच दिसते पाहिजे पाण्यामध्ये, बरोबर ना? तर हे जे चित्र दिसतं, आपलं चित्र आपल्याला आरशात जे दिसतं त्याला प्रतिमा किंवा प्रतिबिंब असे म्हणतात. मग हे प्रतिबिंब दिसतं, त्याबरोबर लहान मुलंसुद्धा खेळतात. पहा हे बाळ कसं खेळतं आहे, पहा दिसतंय ना तुम्हाला? मान हलवतं आहे, त्याला कळतं आहे अरे आपल्यासारखंच कोणतरी आहे. इथे मांजर बघा ह्या आरशामध्ये खेळते की नाही? मग हे मांजर कधी कधी त्याला वाटतं अरे आपल्याबरोबर खेळायला दुसरं मांजर आलं आहे, की माझ्यासारखं दुसरं मांजर आलं आहे. आणि ते मांजर त्या मांजराला मारायला जातं आहे, बघा जातं आहे ना, आणि फसतं आहे तिथे, त्या आरशाला आपटतं आहे. त्या बाळाला पण त्याचं चित्र दिसतं आहे, प्रतिबिंब दिसतं आहे, आणि ते त्याच्याबरोबर मान हलवतं आहे, हो ना? तर हे जे प्रतिबिंब आहे आरशात दिसणारं, त्याचप्रमाणे हे पहा इथे पाण्यातही प्रतिबिंब दिसतं आहे. हा माणूस इथे उभा आहे तळ्याच्या काठी, स्वच्छ सुंदर पाणी आहे आणि तो उभा आहे, त्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतंय बघा. परंतु तुम्हाला दोन ह्यामध्ये फरक दिसला असेल. आरसा आपण जमिनीवर ठेवलेला असतो, आरशाचं चित्र समोर दिसलं, त्या आरशामध्येच दिसलं, बरोबर? मग पाण्यामधलं चित्र कुठे दिसतंय बघा? पाण्यातलं प्रतिबिंब खाली दिसतंय. माणूस उभा आहे त्याच्या पायाखाली दिसतंय बघा, बरोबर ना? आणि त्याचं डोकं जे वर आहे ते डोकं खाली गेले, पाय खाली आहेत ते पाय वर दिसत आहेत. म्हणजे फरक दिसतो आहे ना? हे जे प्रतिबिंब आहे, ही जी प्रतिमा आहे ती आणि ती मगाशी जी पाहिली त्यामध्ये थोडा फरक आहे. आता हे बघा, ही सगळे पाण्यातली प्रतिबिंब दिसत आहेत. जसं आपण रात्रीच्या वेळेला चंद्र दिसत असेल, तळ्याकाठी असेल तर चंद्राचं प्रतिबिंब पाण्याच्या खाली दिसतं. हा इथे पक्षी आहे, पक्षाचे पाय बघा, पाय खाली आहेत, पण पाण्याच्या त्याचं प्रतिबिंबामध्ये पाय वर दिसत आहेत, त्याची चोच आणि डोकं खाली दिसतं आहे. म्हणजे ही प्रतिमा उलट झालेली दिसते, हो ना? जसा या ठिकाणी आता हा कोल्हा बसला आहे बघा, कोल्ह्याची प्रतिमा पाण्यात त्याला दिसते. तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल कोल्ह्याची, कोल्ह्याची आणि सिंहाची. सिंह आला, सिंह म्हणाला कोल्ह्याला, मी तुला खाणार, मी जंगलचा राजा आहे ना, आता तू माझे शिकार आहेस. पण कोल्हा हुशार कोल्हा म्हणतात ना, कोल्हा म्हणतात सिंह महाराज मला तुम्ही खा, परंतु आपल्या जंगलात
तुमचा प्रतिस्पर्धी आला आहे, दुसरा राजा आला आहे जंगलात राज्य करायला. सिंह म्हणतो, हो कुठे आहे? तो त्या विहिरीत लपला आहे. आता विहिरीमध्ये जसं ह्या कोल्ह्याचं प्रतिबिंब दिसतं आहे, तर कोल्हा हुशार. कोल्ह्याला माहिती आहे की आपलं प्रतिबिंब म्हणजे मीच दिसतो आहे, दुसरं कोणी नाही. पण सिंहाला कळलं नाही. कोल्हा घेऊन गेला सिंहाला विहिरीकडे. तो बघा विहिरीच्या आत आहे लपला आहे. सिंह ओरडायला लागला, गुरगुरायला लागला. त्याला त्याच्यासारखाच गुरगुरणारा सिंह आतमध्ये पाण्यात दिसला. तो गुरगुरतोय, पाण्यातला पण सिंह गुरगुरतोय. त्याला वाटलं हा खरंच माझा प्रतिस्पर्धी आहे. मग सिंहाने पाण्यात उडी मारली त्याला मारायला आणि सिंह मेला. कोल्ह्याने चतुराई केली, कारण पाण्यामध्ये आपलंच प्रतिबिंब दिसतं हे सिंहाला कळलं नाही. तर हे जे प्रतिबिंब पाण्यातलं कसं दिसतं आहे, खाली उलट दिसतं आहे. मात्र आरशातलं तसं नव्हतं. आरशामध्ये बघा मांजराचे शेपूट डावीकडे आपल्याला आरशात उजवीकडे दिसत होते. म्हणजेच यावरून काय कळतं आपल्याला, प्रतिबिंब जे आहे. आपण या चित्रात पण बघूया. या मुलाचा बघा हा त्या इथे बाहेर जो उभा हा मुलगा आहे ना खरा, त्याचा हा हात कुठला आहे, त्याने वर केलेला हात आहे उजवा, पण चित्रात बघा तुम्हाला दिसतो डावा. बरोबर, म्हणजे उजवा आहे तो डावा दिसतो आहे. डावा हात त्याने कमरेवर घेतला आहे, तुम्हाला इथे आरशात उजवा दिसतो आहे. म्हणजे आरशातल्या प्रतिमेमध्ये आणि पाण्यातल्या प्रतिमेमध्ये फरक आहे ना. आरशातल्या प्रतिमेमध्ये डाव्या उजव्या बाजूंची अदलाबदल होते आणि पाण्यामध्ये वर खाली होतं. छप्पर बघा, या घराचं छत आहे ते खाली गेलं आहे, हो ना. यावरूनच काय कळतं, प्रतिमेचे किंवा प्रतिबिंबाचे दोन प्रकार. एक आरशातील प्रतिबिंब, हे जे मुलाचं आहे किंवा ह्या छोट्या बाळाचं आहे त्याला म्हणतात आरशातील प्रतिबिंब. आणि जे घर आहे ते घराचं चित्र जे आहे ते म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब, जलप्रतिबिंब. असे आपण दोन भाग ह्या घटक 5मध्ये शिकणार आहोत. तर तुम्हाला प्रश्न काय असतो की सुरुवातीला एक आकृती दिलेली असते बाळांनो, आणि त्या आकृतीच्या पुढे किंवा खाली दिलेल्या पर्याय असतात. त्यामध्ये प्रश्न आकृतीचे प्रतिबिंब दिलेलं असतं. आरशातील असेल किंवा पाण्यातील असेल सांगितलेलं असतं, आणि त्या पर्यायातून शोधून तुम्हाला आरशातील प्रतिबिंब विचारलं आहे की पाण्यातील प्रतिबिंब आहे, ते योग्य तो पर्याय शोधून त्याचा क्रमांक नोंदवायचा आहे. तर प्रतिबिंब ओळखणे ही सुद्धा एक क्षमता आहे. आता प्रत्येक प्रकारचं हे जे आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब आहे ते कसं ओळखायचं त्याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया. आज आपण पाहणार आहोत उपघटक 5.2 पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच जलप्रतिबिंब. तुम्हाला या चित्रात दिसते का? पहा बरं, इथे पाणी आहे आणि इथे ही जी टेकडी आहे बर्फाची दिसणारी, त्या टेकडीची कसं प्रतिमा पाण्यामध्ये दिसते पहा. हा जो त्याचा टेकडीचा जो खालचा भाग आहे तो इथे जवळ दिसतो आहे, आणि टेकडीचा जो वरचा जो शेंडा जो आहे हे टोक ते खाली दिसते. म्हणजेच काय झालं आहे बघा, वर खाली झालेत बाजू झालेत की नाही. दुसऱ्या चित्रात बघा, हे जे बलून आहेत, बलूनचा जो खालचा भाग आहे तो खाली आहे आणि वरचा जो गोल भाग तो कुठे दिसतो आहे, इथे तळाला दिसतो आहे, पाण्याच्या आतमध्ये दिसतो आहे, आणि खालचा भाग तो इथेच दिसतो आहे. म्हणजे इथे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती झालेलं आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे पाण्यातील जे प्रतिबिंब आहे ते कसं दिसतं त्याचे आपण काही नियम पाहूया. बघा, पाण्यातील प्रतिबिंब इथे W अक्षर दिलं ना, W अक्षराची बघा मी प्रतिमा दाखवली आहे. Wचा जो तळ जो आहे तो त्याच्या जवळ म्हणजेच वरच्या बाजूला दिसतोय पहा. म्हणजे हा पहिला नियम. आकृतीचे जे पाण्यातील प्रतिबिंब असतं त्या प्रतिबिंबात वस्तूची, चित्राची किंवा आकृतीची अंक अक्षर जे आहेत त्यांची वरची बाजू खाली व खालची बाजू वर होते. त्यानंतर पाण्यातील प्रतिमेमध्ये वस्तूची डावी बाजू डावीकडेच राहते आणि उजवी बाजू उजवीकडेच राहते, त्यांच्यामध्ये अदलाबदल होत नाही. कागदावर आपण आकृती काढली तर पाण्यातील प्रतिबिंब शोधण्यासाठी कागद काय करायचा, खालून किंवा वरून उलटा करायचा आणि मागे पाहायचं. कळलं का?
म्हणजे आपण आरशातील प्रतिमेसाठी सांगितलं बघा, कागद फक्त उलट करायचं सांगितलेलं. इथे कागद म्हणजे मागील बाजूने पाहायचं, परंतु पाण्यातील प्रतिबिंब पाहण्यासाठी कागद उलट करून मागच्या बाजूने पाहायचं, तुम्हाला पाण्यातील प्रतिबिंब दिसेल. हां, आता आरशाच्या खाली किंवा डोक्यावर दोन्ही बाजूला वस्तू धरल्यास पाण्यातील प्रतिमा दिसते. म्हणजे कसं, मागच्या वेळेला बघा आपण आरच घेतला होता मी आणि आरसा ह्या बाजूला आणि ह्या बाजूला ठेवला होता, दोन्ही बाजूला सारखीच प्रतिमा दिसते. तसंच पाण्यातील कशी दिसेल, तर आरशाच्या आपण वर आणि खाली वस्तू ठेवली तर जी प्रतिमा दिसते ती पाण्यातील असते. कळलं का? म्हणजे आरशा अक्षराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जर आरसा ठेवला तर ती आरशातील प्रतिमा, परंतु आत्ता मी आरसा इथे वर आणि खाली ठेवलं आहे, वर किंवा खाली, तर जी प्रतिमा दिसते ती आहे ती आरशातील नाही तर पाण्यातील प्रतिमा. कशी झाली आहे बघा, डावी बाजू डावीकडेच आहे बघा, आरचा जो वक्र भाग आहे तो उजवी बाजू उजवीकडेच आहे. मग काय उलट झालं आहे बघा, जी वक्र भाग जो आहे तो खाली आला आहे आणि हा जी सरळ रेष जी आरची ती वर गेली आहे, बरोबर. आणि आता जर तुम्ही आरसा त्या अक्षराच्या खाली ठेवला आणि पाहिलं तर तशीच प्रतिमा दिसणार आहे. ठीक आहे. पुढचा नियम, आरशातील पाण्यातील प्रतिबिंबासाठी चिन्ह कसं दाखवायचं, पहा कसं दाखवलं आहे. आरशासाठी आपण उभं दाखवतो नाही का, तर पाण्यातील प्रतिबिंबासाठी उभं नाही दाखवायचं, आडवं दाखवायचं. त्याच्यावरती वस्तू असणार, इथे तुमची वस्तू असणार आणि ते खाली जे दिसणार ते त्या वस्तूचे पाण्यातील प्रतिबिंब आहे. अजून काही आपण चित्र पाहूया. हे पहा, हे सर्व इथे पाणी म्हणून ही निळी अशी रेस दाखवली आहे की जे जणू ते पाणी आहे. प्रत्येक इंग्रजी अक्षराचं पाण्यातील प्रतिबिंब दाखवलं आहे बघा, कसं दिसतं ते दिसते तुम्हाला. FGH अक्षर उलट कशी झालेली आहे ते. वॉटर इमेजेस ऑफ कॅपिटल अल्फाबेट्स, वॉटर इमेजेस ऑफ स्मॉल अल्फाबेट्स अँड वॉटर इमेजेस ऑफ नंबर्सचं बघा, एक बघा, एकचा हा जो दांडा जो आहे छोटा तो खाली गेला आहे. 2 बघा कसं आहे, 2ची रेषा इथेच आहे. जॉईंट जो आहे तो डाव्या बाजूलाच राहिलेला आहे. आणि हा वक्र 3 बघा, कोणते नंबर्स त्यांचे प्रतिबिंब सारखं दिसतात बघा, 3चं तसंच आहे, 8चं आणि 0चं. तसेच काही अक्षरे आहे की ज्यांची प्रतिमा जी आहे पाण्यातील प्रतिमा ती सारखीच दिसणार आहे, जसं आपण आरशातील प्रतिमा पाहिलं त्याप्रमाणे. आता इथं चित्र जसा कुत्रा उभा आहे पाण्याकाठी आणि त्याचं जसं प्रतिबिंब दिसतंय तसं काही आकृत्याही आपल्याला असतात आणि आकृत्यांची पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे जलप्रतिबिंब आपल्याला विचारलेलं असतं. बघा या ठिकाणी आपण पाहूया. इथे बघा हा मुलगा दाखवलेला आहे, हे तर डोकं आहे, पाय आहे आणि हात बघा कसे आहेत. आता पाण्यामध्ये कसं दिसणार, त्याचे 2 पाय जे खाली आहेत ते वर गेले, डोकं खाली आलं आणि हा जे उलट आहे ते उलट झालं, हे उलट आहे ते पुन्हा असं झालं, मधली रेषा तशीच राहिली. ही आहे वॉटर इमेज. ठीक आहे. आता हे असं प्रकारे तुम्हाला प्रश्न असणार आहेत. क्वेश्चन फिगर दिले आणि ॲन्सर फिगर दिलेत. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये डावी बाजू उजवीकडे होत नाही, चित्र उलट होतं. पहिलं लक्षात ठेवायचं, चित्र उलट होतं. ठीक आहे. मग आपण इथे बघणार आहोत या ठिकाणी चित्र उलट कुठे आहे. हे पहिल्यामध्ये उलट नाही आहेत, चौथ्यामध्ये नाही, म्हणजे हे 2 बाद. म्हणजे कट पद्धत वापरायची. बघायचं आरशामध्ये चित्र सरळ असतं आणि डावी बाजू उजवी बाजू असते ना, तर पहिलं आणि चौथं बाद. मग दुसरा आणि तिसऱ्यामधलं असणार, बरोबर ना. मग कुठलं असेल तर बघायचं, डावी बाजू उजवीकडे गेली नाही पाहिजे. मग ते ह्या बाजूला ह्या घराला लागून येथे एक छोटीशी खोली आहे, ती कुठे आहे, ते तिथेच राहिली पाहिजे. बघा ती तिथेच आहे, असं कुठलं चित्र आहे, दुसरं आहे की नाही. तिसऱ्यामध्ये ती ह्या बाजूला आली आहे, तर पाण्यातील प्रतिबिंबात तसं होत नाही, म्हणजे आपला पर्याय कुठला असणार आहे, पर्याय क्रमांक 2. असं तुम्ही चित्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे. तसे 3 प्रकारचे आपल्याला प्रश्न असणार आहेत, अक्षर, अंक आणि आकृत्या. अजून काही नियम पाहूया आपण. काही अक्षरे पाण्यात मूळच्या प्रतिमेसारखेच दिसतात, म्हणजे काय, बी. मग असे तुम्हाला म्हटलं काही इंग्रजी अक्षरे काही अंक पाण्यामध्ये प्रतिमा तशीच दिसते. उदाहरणार्थ बी आहे, बीची प्रतिमा बी सारखीच दिसणार आहे, वेगळं काही दिसत नाही आहे बघा, आहे ना. बघा या ठिकाणी मी कोणती अक्षरं आहेत, बी आहे, सी, डी, ई, एच. बघा चेक करा तुम्ही ना, डी, कारण डावी उजवी बाजू उलट होत नाही ना, त्यामुळे तसंच्या तसं त्याला उलट केलेलं आहे. ई आहे, एच आहे, आय आहे, के, ओ आणि एक्स. आयडेंटिकल वॉटर इमेजेस, आयडेंटिकल म्हणजे सेम वॉटर इमेजेस, पाण्यामध्ये सुद्धा तशीच प्रतिमा दिसते. असे किती अक्षर आहेत मोजा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9.
हे अक्षरं पाठ करून ठेवायची. BCDEHIKOX ही यांची पाण्यातील प्रतिमा मूळ अक्षरासारखीच दिसते. ठीक आहे. अजून काय सारखंपणा आहे? काही अक्षरांची पाण्यात आणि आरशात दोन्हीतही प्रतिमेसारखी दिसतात. अशी 3 अक्षरं आहेत. उदाहरणार्थ एन बघा, हा एन आहे. आता इथे समजा आरसा आहे. मग आरशात प्रतिमा कशी दिसते? डावी बाजू उजवी ना. ही रेषा इथे गेली, ही रेषा इथे वर आली बघा, ही वर आहे ना. खाली आहे ती इथे गेली आणि मधली तिरपी रेषा अशी झाली, बरोबर. ही त्याची आहे आरशातली प्रतिमा. मग पाण्यामध्ये काय होणार? पाण्यामध्ये उलट होऊन वरची बाजू खाली होऊन खालची बाजू वर होऊन तशीच दिसते बघा. चारही प्रतिमा सारख्या दिसतात आहेत ना. म्हणजे काही अक्षरांचे आरशात आणि पाण्यात दोन्हीमध्ये प्रतिमा सारख्याच दिसतात. अशी 3 अक्षरं आहेत, एन, एस आणि झेड. ठीक आहे. अजून काय? काही अक्षरं आरशात आणि पाण्यात दोन्हीतही प्रतिबिंब जे आहेत मूळच्यासारखीच दिसतात. मूळच्यासारखी म्हणजे जे मूळ अक्षर आहे ना त्याच्यासारखीच प्रतिमा दिसते आरशातही आणि पाण्यातही. अशी 4 अक्षरं. उदाहरणार्थ एच बघा, आरशातही एच तसाच दिसतो. म्हणजे आता तुम्ही मगाशी काय म्हटलं मी, आरशातनी पाण्यात प्रतिबिंब सारखी दिसतात. हा मुद्दा काय? आरशात आणि पाण्यात प्रतिबिंब मूळ अक्षरासारखी, म्हणजे एच जसा आहे तसाच दिसलेला आहे बघा. कळलं ना. म्हणजे प्रतिमेमध्ये सुद्धा तसाच दिसतो आहे जो मूळ अक्षरासारखा. ठीक आहे. अशी कोणती अक्षरं आहेत? IHOX. कळलं तुम्हाला? ही 4 अक्षर जे आहेत त्यांची दोन्ही आरशात आणि पाण्यात प्रतिमा मूळ अक्षरांसारख्याच दिसतात. तर हे काही नियम आहेत. काही आकृती आणि अक्षरे यांची प्रतिमा तुम्हाला मी दिलेल्या आहेत, त्यांचं निरीक्षण करायचे तुम्हाला. पहा पाण्यामध्ये कसं प्रतिमा दिसते त्याचे ते. हां बघा, एक काठी दाखवली आहे. हे तुम्हाला मी याच्यातही दाखवलं होतं. आरशातील प्रतिबिंब या व्हिडिओत आपण पाहिलं. उलट झाली नाही का, ते डावी उजवी नाही, उलट झाली. आता त्याला हा आपण एक हात काढला आहे असा. ठीक आहे. मग तो हात या बाजूचा इथेच राहिला आणि जो हाताचं जे बोट त्याचं खाली आहे ते वर गेलं, बरोबर. आता ह्या बाजूला काढला. ठीक आहे. आता हा तो तिरपा झाला असा. मग इथून पण तिरपा झाला बघा. सरळ रेस सरळ झाली, अशी रेस अशी झाली. तर प्रत्येकाचं हा जो आहे धावणारा दाखवलं आहे बघा. धावणाऱ्याची पोझिशन बघा कसं झालं आहे बघा. उलट तिरपी रेस तिरपीच राहिली, ही अशी आहे ती अशीच राहिली, हा पाय असा आहे तो असा झालेला आहे. म्हणजे काही क्ष बघा, त्यांचं तज्ज्ञ बघा. हे सर्व पाण्यातील प्रतिबिंब ह्या काही चित्रांचे आणि अक्षरांचे तुम्हाला दाखवलेले आहे. तुम्ही व्हिडिओ थांबवून मुळानो व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. आता आपण प्रश्न पाहूया. खालील प्रश्नामध्ये प्रश्न आकृतीचे जलप्रतिबिंब दर्शवणारा पर्याय निवडा. पहिला प्रकार आपण अक्षरांचा घेऊया. त्यामध्ये काही उदाहरणं पाहूया. RAT रॅट दिले. ठीक आहे. आता ह्या रॅटचं जलप्रतिबिंब का असेल? पाण्यातील प्रतिबिंब. तर तुम्ही याच्यातून शोधायचं आहे. पहा बरं कोणतं असेल. आता काय होणार पाण्यामध्ये, म्हणजे हे उलट करायचं की नाही. आर उलट झाला पाहिजे. आरचा वक्र भाग आपण इथे तुम्हाला मी काढून दाखवते. हां पहा मुलांना, आपण काढून पाहूया इथे. आता आर आहे ना, आर कसा होणार? रेषा त्याची सरळच होणार, वक्र भाग असा होणार आणि काठी अशी होणार. ए कसा होणार बघा बरं. ए असा होणार, बरोबर. आणि टी कसा होणार? आपण काढून पाहायचं. अशा प्रकारे होणार. मग अशा प्रकारे कोणता पर्याय आहे शोधा बरं. आर उलट, ए उलट आणि टी उलट. कोणता पर्याय आहे तुम्ही शोधा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं का तुमच्या? जसं मी काढलं उलट त्याप्रमाणेच आहे. हा पर्याय क्रमांक प्रत्येकात बघा. आपल्याला काय बघायचं आहे तुम्हाला मी सांगितलं. आर आता उलट फक्त करायचं आहे, डावी उजवी बाजू बदलायची नाही. मग पहिल्यामध्ये बघा डाव्या बाजूला आहे तो उजव्या बाजूला गेला आहे. टी उजव्या बाजूला डाव्या बाजूला गेलं आहे, म्हणजे आरशातील प्रतिमा आहे, बरोबर ना. त्यानंतर तिसऱ्यामध्ये काय झालं ते तिसऱ्यामध्ये तेच केलं आहे. चौथ्यामध्ये काय बरोबर आहे आपण काढल्याप्रमाणे. आर बरोबर आहे, ए बरोबर, पण टी उलट नाही केलं, टी तसाच ठेवलं आहे, म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे बघायचं जी आरशातील असेल प्रतिमा डावी बाजू उजवीकडे झाली असेल ते कट करायचे.
आणि जे अक्षरं उलट दिसत आहेत तेवढेच पर्याय बघायचे आणि मग त्यातून मग आपलं अक्षर उत्तर कुठलं असेल तुम्ही शोधायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. जलप्रतिबिंब दर्शवणारा पर्याय निवडा. अक्षर क्ष दिलेला आहे मी आणि पहा आता 4 पर्याय आहेत. मी तुम्हाला वेळ देते. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. पहा बरं कोणता पर्याय असेल तुमचा. लक्षात आला आहे का तुमच्या पर्याय. बघा इथे दुसरा पर्यायामध्ये बाजू बदल केला आहे ना, त्यामुळे हे नाही. हे तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये उलट दाखवलं आहे, दोन्ही सारखेच आहेत परंतु बाजू बदल केलं आहे. क्षचा जो हा पूर्ण वक्र भाग आहे तो डाव्या बाजूला आहे ना, तर डाव्या बाजूलाच राहिला पाहिजे नाही का. मग कोणता पर्याय असणार आहे. क्षचा उलट भाग डाव्या बाजूला आणि उलट झालेला असा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1च. पहा त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. RT दिलेला आहे तुम्हाला. याचं तुम्ही शोधायचं आहे. फार सोपं आहे जलप्रतिबिंब शोधायला. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. कोणता पर्याय असेल शोधला का तुम्ही. 1 आहे, 2 आहे, 3 आहे की 4 आहे. जिथे बाजूंची अदलाबदल झालेली आहे ते पर्याय तुम्ही कट करायचे आहेत. बघा हा कट होणार बरोबर ना, हाही कट होणार. मग उरले कुठले. दुसरं की तिसरं. आर कसा होणार आहे. आरची रेषा अशी बरोबर, वक्रभाग असा आणि हे असं आणि टी असा. मग शोधा 2पैकी कुठलं आहे ते. ह्यामध्ये पण आरला उलट केलं आहे दुसऱ्यामध्ये बरोबर ना. आपल्याला डावी उजवी बाजू बदलायची नाही आहे. मग उत्तर कोणतं आहे. पर्याय क्रमांक 3. जसं मी काढलं आहे त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पहा पुढचं अक्षर बघा. अक्षर म्हणजे अक्षरापासून बनलेला शब्द आहे. ABC. आपल्या ABCD मधली अक्षरं जोडलेली आहेत. फार सोपं आहे. ए उलट कसा करायचा. बी तुम्हाला आपण मगाशी पाहिलं प्रतिबिंब सारखंच राहतं. सीचंही तसंच राहणार. मग शोधा. फार सोपं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तुमच्या लक्षात आलंच असेल. ए उलट झालं आहे, बी पण उलट झालं आणि सी हा अक्षर मगाशी आपण पाहिलं. काही अक्षरं आरशातील प्रतिबिंबात सारखीच दिसतात. 9 अक्षरं नाही का सांगितलेली, त्यामध्ये बी आणि सी आहे. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. आता प्रकार 2. प्रकार 2 म्हणजे अंक. अंकापासून बनणाऱ्या संख्या त्यांच्यावर आधारित प्रश्न पाहूया. 629 दिलं आहे मी आणि त्याचं जे पाण्यातील प्रतिबिंब काय असेल तुम्ही शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. बघा बरं कशी येणार आकृती. 6 जो आहे तो कसा येणार आहे. 6चा हा असा भाग उलट होणार आहे. 2 कसा होणार आहे. 2चा जो भाग जो आहे, 2ची दांडी जी आहे ना ते अशीच राहणार आहे. जॉईंट असाच राहणार आहे बरोबर ना. आणि असा तो 2 होणार आहे बघा. म्हणजे त्याची बाजू आपण बदलायची नाही आहे. ठीक आहे. असा आहे ना, या बाजूला असाच राहणार आहे. आणि 9 कसा होणार आहे. 9चा जो कव आहे तो वरती जाणार आहे आणि असा 9 खाली येणार आहे. असं कुठला पर्याय आहे शोधा बरं. पर्याय क्रमांक 4 बघा. पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपलं उत्तर आहे. बाकीच्यांमध्ये काही ना काही चूक आहे. ती तुमच्या पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईलच. पहिल्यामध्ये बघा, पहिल्यामध्ये हा जो पहिलं जे आहे त्यामध्ये काय केलं आहे. 7चाच ठेवलेला आहे बरोबर. दुसऱ्यामध्ये काय केलेलं आहे पहा बरं. 6 आणि 9 उलट केलं आहे, परंतु 2चा जो वक्र भाग त्यांनी काय केला आहे, त्याची बाजू बदलली आहे नाही का. डावीकडे नेलं आहे तो उजवीकडे केलं आहे, त्यामुळे हे नाही. नंतर तिसऱ्यामध्ये काय केलं आहे. 6 आणि 9 तसंच ठेवलं आहे.
2च उलटा केल्या फक्त, आणि हेच आपलं उत्तर आहे बघा, आहे ना, पर्याय क्रमांक 4. पुढे दुसरा अंकावर आधारित प्रश्न आहे. आता 629 होता, आता मी 659 दिलं आहे. तुम्ही शोधायचं आहे बाळांनो उत्तर. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. सांगा बरं कोणता पर्याय असेल. केलात का तुम्ही विचार? 6 कसा लिहायचं दाखवला मगाशी, 9 कसा तो पण मी दाखवला उलट केल्यावर. मग फक्त 5 कसा येईल त्याचा विचार करा. केलात का विचार? 5ची बाजूंची अदलाबदल करायची नाही आहे, 5 बाजूंची अदलाबदल नाही करायची. मग कोणता असणार आहे पर्याय? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा बरं, पर्याय क्रमांक 1 आहे की नाही. आपण काढूया ना 5 कसा येईल तो. आपण प्रत्येक अक्षर काढूया. 6 कसा येणार? असा येणार, बरोबर. आता 5 कसा होणार आहे? 5चं जी खालची वरची रेषा खाली येणार, त्याचा वक्र भाग इथे येणार, सरळ भाग असा येणार. मग वक्र भाग कसा राहिला पाहिजे? असाच राहिला पाहिजे ना, आहे ना. म्हणजे वक्र भाग इथे डाव्या बाजूला आहे ना, तो डाव्या बाजूलाच राहिला पाहिजे. आणि मग 9, मग 9चं डोकं जे आहे गोल डोकं ते खाली जाणार आणि असा, बरोबर ना. बघा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये तसं आहे, जसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सातवा प्रश्न बघूया. 5682 दिलं आहे मी, आणि त्या 5682 ही जी पूर्ण संख्या आहे 5782, तिची प्रतिमा काय असेल? पाण्यातील जलप्रतिबिंब. तुम्ही शोधायचं आहे. प्रत्येक अक्षर लिहून बघा आणि उत्तर शोधा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपली. कोणतं उत्तर असेल? केला का तुम्ही विचार? पहा बरं, लिहूया का आपण? बघा, 5ची रेष मी खाली घेतली, मी काढतानाच उलट काढते बघा, आणि त्याचा वक्र भाग असा आला, बरोबर. ठीक आहे. 6 कसा घ्यायचा? 6चा जो गोल भाग आहे तो खाली आहे, तो वरती जाणार, बरोबर, म्हणजे 6 होणार असा. ठीक आहे. 8 तर तसाच राहणार आहे. 2चा काय होणार आहे? 2चा जो रेषा जी आहे ती काय खाली आहे ती वर येणार आहे, जॉईंट इकडेच राहणार आणि असा 2 होणार आहे, बरोबर. मग सांगा बरं कुठलं उत्तर असेल यातलं. असं आता काढताना जरासा आकार बरोबर येणार नाही, मग तुम्ही शोधा आता अशा प्रकारे कोणतं आहे ते. मी 2 उलट केला, 5 उलट केला, 6 उलट केला आणि 8 उलट केला. कोणतं पर्याय बघा, कळला का तुम्हाला? पर्याय क्रमांक 2, बरोबर ना, की जे आहे पाण्यातील प्रतिमा. आता 3 हे जो अंक आहे आपला मराठीमधला, तो 3 या ठिकाणी आपण जलप्रतिबिंबासाठी विचारला आहे. कसा लिहिणार? तुम्हाला आठवतं का? आरशातील प्रतिमामध्ये सुद्धा आपण हा प्रश्न घेतला होता. आरशातील प्रतिमा विचारली होती. आता त्याच 3ची पाण्यातील प्रतिमा काय असेल शोधा बरं. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. शोधलं का उत्तर तुम्ही? वेळ संपली आहे. अगदी सोपं आहे बघा. सगळे अगदी तुम्हाला न करता उत्तर नाही. इथे त्याला फक्त उलट केलं, म्हणजे हे नाही, डावी उजवी बाजू उलट केली आहे. इथे तर त्याला इथे पण डावी उजवी बाजू उलट केली आहे, आणि त्यामुळे हेही नाही. फक्त फरक काय दोघांमध्ये? आता वक्र जो भाग आहे ना त्यात फरक दाखवला आहे, आणि इथे तर त्याला तसाच ठेवलं आहे, त्यामुळे हेही नाही. मग कुठलं उरलं? पर्याय क्रमांक 2च उरला बघा, आहे ना. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. आता प्रकार 3, आकृत्या. चित्रसुद्धा तुम्हाला असतात. जसं आपण सुरुवातीला पाहिलं, प्राणी माणसं सर्व उलट कसे दिसतात. त्यांचं डोकं असेल वर ते खाली होतं, पाय खाली असतात ते वर होतात. तर अशा प्रकारे चित्र दिलं आहे तुम्हाला. त्या चित्राची पाण्यातील प्रतिमा काय असेल तुम्ही ओळखायची आहे. बरं, ह्या चित्रासाठी मी तुम्हाला वेळ देते. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
बरं, शोधलं का? तुमची वेळ संपली आहे. पहा बरं किती सोपा आहे. बघा, हा जो वक्र भाग आहे काढायची गरज नाही, येथे तुमच्या लक्षात येईल बघितल्यावर. हा वक्र भाग खाली आला पाहिजे नाही का, जो यू आहे, यू सारखा जो आहे. मग त्या आकृत्या कोणत्या त्या बघूया आपण. तर मग 1 2 आणि ही चौथी आहे, म्हणजे तिसरी आकृती कट. ठीक आहे. आणि मग हा त्रिकोण वरती गेला पाहिजे. ठीक आहे, त्रिकोण वरती. आता हे बघा, हा जो भाग आहे ना, हा जो वक्र भाग तो असा आहे ना, तो असा आला पाहिजे आणि हा असा झाला पाहिजे. मग असं कुठे आहे ते शोधा. बरोबर, यू इथे आणि त्रिकोण कुठे येणार, असं येणार. हे असं कुठे आहे ते शोधा. हा असा आणि हा असा. बरोबर, कुठल्या आकृतीत आहे बघा बरं. पहिल्यामध्ये नाही, पहिल्यामध्ये असा आहे तसाच दाखवला आहे. त्यानं चौथ्यामध्ये आहे पण डाव्या उजव्या बाजूंची अदलाबदल केली तर तोही नाही, म्हणजे दुसराच पर्याय बघा. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा कसं आहे. हा जो गोल आहे ना, वक्र भाग जो आहे तो काय केलेला आहे, तो असा दाखवलेला आहे आणि ही जी वर्तुळ जो आहे ते वरती गेलेलं आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण. पहा पुढचा प्रश्न 10वा. आकृती मी दिलेली आहे. ह्या आकृतीचं जलप्रतिबिंब तुम्ही शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे बाळांनो तुमची. अगदी सोपं आहे, उलट करायचं आहे. हे तुम्हाला मी आरशादी प्रतिबिंबासाठी सुद्धा दिलेलं होतं, कारण याचं आरशादी प्रतिबिंबसुद्धा इथे आहे. डावी उजवी बाजू बघा, हे चौथं. मग जलप्रतिबिंब काय असेल, जलप्रतिबिंबाने उलट करायचं त्याला. हा जो वरती आहे तो खाली येणार आणि खाली आहे तो वरती येणार. शोधा बरं कुठलं आहे. आलं का लक्षात? तुम्हाला मी विचार करायला वेळ दिला होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे त्याचं प्रश्न आकृतीचं जलप्रतिबिंब आहे. पाहूया 11वा प्रश्न. हां, पहा ही आकृती दिलेली आहे. तर ह्या आकृतीचं जलप्रतिबिंब तुम्हाला शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे. वेळ संपलेली आहे. पहा आपण काढूया. जलप्रतिबिंब आहे ना, त्यामुळे काय होणार आहे, वरचे जे आहेत ते खाली. हा जो वरती आहे बाण तो जाणार खाली. त्याच्याबरोबर काय आहे, फक्त बाजू बदल करायचं नाही हा, फक्त वर खाली. त्याच्याबरोबर गोल असलेला आहे तो इथे येणार. त्याच्याबरोबर खाली काय आहे तो वरती जाणार आहे, म्हणजे असा चौकोन जो आहे, चौकोनी बाण आहे तो, आणि जो त्रिकोणी बाण आहे तो पुन्हा इकडे येणार आहे. कळलं? आता अशी आकृती कोणती आहे शोधा तुम्ही. बरोबर अशीच पाहिजे. वरती एक बाण उजवीकडे तोंड असलेला, मग चौकोनी बाण डावीकडे तोंड असलेला, मग गोल असलेला बाण पुन्हा उजवीकडे तोंड, आणि पुन्हा त्रिकोणी बाण त्याचं डावीकडे तोंड असलेलं. अशी आकृती कोणती आहे बघा. आली का लक्षात तुमच्या? पर्याय क्रमांक 2 मध्ये. बरोबर ना? मी जेव्हा सांगते तेव्हा तुम्ही शोधायची आकृती कोणती आहे ती. पाहूया पुढचा प्रश्न. 12वा प्रश्न आकृतीचा आहे बघा. या आकृतीचं जलप्रतिबिंब कोणतं आहे? तुम्ही विचार करा बरं बाळांनो. मी तुम्हाला वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपली. पर्याय कळला तुम्हाला कोणता तो? पर्याय क्रमांक 2 आहे. काढून पहा तुम्ही. काढल्यावर तुमच्या लक्षात येईल. अशी रेषा जी आहे की नाही ती काय होणार आहे, अशी आहे. ती पाण्यात काय होणार आहे, अशी होणार आहे. बरोबर हो ना? आणि त्यानंतर त्याला जो इथे जो बाण आहे वरती तो इकडे येणार आहे. कुठे येणार आहे? हा बघा इथे. त्यानंतर बाजू बदल होणार नाही आहे. त्याचं हे जे छत्रीचा दांड्यासारखं जो आहे ते काय होणार आहे, ते ह्या बाजूला खाली येणार आहे. आणि हा जो वर्तुळ असलेला जो आहे तो ह्या बाजूला येणार आहे. दिशा बदल होणार नाही आहे. त्यामुळे काय होणार आहे? पर्याय क्रमांक 2. दिशा बदल केलेला आहे बघा. इथे पहिल्यामध्ये दिशा बदल केलेला आहे. इथे डावी आणि उजवी बाजू बदलायची नाही आहे. इथे पण दिशा बदल केलेला आहे बघा तिसऱ्यामध्ये, नाही का? आणि इथे तर तो जसा आहे तसाच ठेवला आणि डावी उजवी बाजू बदलली आहे, मग हेही नाही. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
पाहूया पुढचा प्रश्न. ही आकृती दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या असतात बाळांनो तुम्हाला, आणि बरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रतिबिंब शोधायचं आहे. आता याचं उत्तर तुम्ही शोधा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. लक्षात आलं का कोणता पर्याय असेल? पहा बरं, वरखाली झालं पाहिजे, त्याचं जे शेपूट आहे ते वरती गेलं पाहिजे आणि वरचा गोल आहे तो खाली आला पाहिजे. बरोबर ना? मग सांगा कोणती आकृती आहे? माझ्या आली लक्षात? तुमच्या आली का? पर्याय क्रमांक 1. पहा बरं, आहे ना सांगितल्याप्रमाणे आकृती पाण्यातील प्रतिबिंबासारखी. आपल्याला आरशातील प्रतिबिंब नको आहे, ते आरशातील प्रतिबिंबसुद्धा आहे, पण आपल्याला ते नको आहे. ठीक आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न. अगदी सोपा आहे. पक्षी दिलेला आहे, त्याचं पाण्यातील प्रतिबिंब तुम्हाला शोधायचं आहे. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपली. कोणता पर्याय असणार आहे लक्षात येईल का तुमच्या? बघा, आधी कोणते कट होतील ते बघा. आधी दुसरा कट होणार, त्याला पायच नाही आहेत. त्यानंतर चौथा कट होणार, त्याला डोळाच नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर मग आता उरले 1 आणि 3मध्ये. मग आता 1मध्ये काय आहे बघा बरं, उलट केलं आहे, चोच खाली, इथे डोकं खाली, बरोबर पाय वर आणि हे बरोबर. ठीक आहे, आणि तिसऱ्यामध्ये बाजूंच्या अदलाबदल केली आहे बघा. चोच, त्याची चोच आणि डोळं जे आहे, डोकं डावीकडे आहे ते उजवीकडे केलं आहे, म्हणजे ते नसणार. आपल्याला बाजू बदल नाही करायचं, डावी उजवी बाजू. तर मी पर्याय कोणता कळला का तुमच्या बाळांनो? पर्याय क्रमांक 1 हे आपलं आहे उत्तर. आता पुढचा प्रश्न, 15वा प्रश्न. आकृती दिली आहे मी. हे 4 पर्याय आहेत प्रश्न आकृतीचे. तुम्ही शोधायचं आहे. फार सोपं आहे सुद्धा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर तुमच्या आलं का लक्षात? कोणतं असणार आहे ते? गोल जो आहे तो गोल तसाच आहे, बरोबर. हा त्याचा गोल आहे. गोलामध्ये ह्या आहेत 2 रेषा, आणि ते फुली इकडे आहे, ते फुली इथेच राहणार ना. ते उलट कशी होणार? गोल पण इथेच राहणार. फक्त हे जे आडव्या उभ्या आहेत की नाही रेषा, त्या वर खाली होणार नाही का. ह्या उभ्या रेषा आहेत त्या होणार इथे अशा खाली येणार, आणि ज्या आडव्या आहेत त्या वर जाणार. मग शोधा बरं असं कुठली आहे ती आकृती. आली का तुमच्या लक्षात? कोणता पर्याय आहे? यामध्ये दुसऱ्यामध्ये काय झालं आहे बघा, फुली आणि गोल यांची बाजू बदलली. डावीकडचं उजवीकडे गेले, म्हणजे हे नाही, हे तर अजिबात नाही. ह्या आडव्या उभ्या रेषांची जागा बदलली, हेही नाही. इकडे 1 फुली 1 शून्य दाखवले, हेही नाही. मी उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 1, बरोबर ना. आणि आपण आकृती काढून पण पाहिलं, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण आज कोणत्याही संख्येचं किंवा शब्दातील अक्षरांचं, आकृत्यांचं जलप्रतिबिंब कसं दिसतं हे आपण आजच्या भागात पाहिलेलं आहे. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.